श्री स्वामी समर्थ. स्वामी त्या व्यक्तीची साथ कधीही सोडत नाही जे श्री स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण करतो. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांना घाबरणे हे मूर्खपणा आहे. त्या संकटांचा सामना करणे आणि योग्य दिशेने पुढे जाऊन आयुष्यात मोठे निर्णय घेणे हा समजूतदारपणा आहे. ज्या लोकांना वाटतं आपल्या आयुष्यात खूप अडचणी आहेत आणि त्या माझ्याच आयुष्यात आहेत, त्या लोकांसाठी खास स्वामी म्हणतात, अरे वेड्या, दिव्याची ज्योत जशी बोलत नाही तसा तिचा परिचय बोलत असतो. तिचा प्रकाश तिचा परिचय देत असतो. त्याप्रमाणे तू स्वतःविषयी काही बोलू नको. उत्तम कर्म करत राहा, तेच तुझा परिचय देतील. आणि राहिली गोष्ट तुझ्या आयुष्यातील संकटांची, ते संकटे तुझ्या आयुष्यात का आहेत हे सांगतो. जसं एखाद्या रेसमध्ये एखादा घोडा जोरात पळत असतो, तेव्हा तरीही त्याचा मालक त्याला वरून मारत असतो. तर ते का? कारण मालकाची इच्छा असते की याला आपण थोड्याशा वेदना देऊ, पण याला जिंकायला लावू, याला आपण याच्या रेसमध्ये जिंकून आणू. त्याच प्रकारे देवाची सुद्धा इच्छा असते. तो तुम्हाला थोडेफार का होईना संकटे देतो. ते संकटे तुम्हाला जिंकवण्यासाठीच देत असतो. त्या संकटांना संकट म्हणून पाहू नका. तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मिळालेले मार्गदर्शन असे समजा. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याचबद्दल बोलतात ज्याच्या मनात बाळगाव्यात ती व्यक्ती आपल्या पाठीशी देखील उभी असते. स्वामी बोलतात, जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करून सोबत या चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या आयुष्यात खूप मोठ्या आनंदाची बातमी त्याला ऐकायला मिळेल. येत्या 8 तासात त्याच्या आयुष्यात त्याच्या जवळचा व्यक्ती खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन येईल. स्वामी नेहमी सांगतात, सर्वांवर स्वामी कृपा होईल, फक्त श्रद्धे आणि विश्वास ठेवा. या व्हिडिओला एक लाईक करा. सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचण ही असतेच. त्या अडचणींचा सामना केलेला व्यक्तीच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, तुमच्याकडे वेळ असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. कदाचित काही लोकांकडे वेळ नसेल, त्यांनी नाही केलं तरीही चालेल, पण देवासाठी फक्त 1 मिनिट निघेना असं आयुष्य काय कामी. आपण आपल्या आयुष्यात असंख्य चुका करतो. अनेक वेळा आपण अशा संकटांना सामोरे जातो ज्याबद्दल आपल्याला कधी आशाही नसते. स्वामी सांगतात, परिस्थिती समोर नाचणाऱ्या माणसाला ना कुठल्याच रंगमंचाची ना कुठल्याच अभिनयाची गरज असते. जो व्यक्ती आयुष्यात स्वतः पुढे जाण्याची इच्छा ठेवतो, स्वतः देव श्री स्वामी समर्थ त्याची मदत करतात. येत्या 18 मिनिटात तुमच्या घरी एक व्यक्ती येणार आहे. तो व्यक्ती तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. तो व्यक्ती तुमच्या फार जवळचा असणार आहे. तो व्यक्ती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ओळखता. तो आत्ता रस्त्यातच आहे आणि हा संदेश तुम्ही 18 मिनिटापर्यंत ऐकेपर्यंत तो तुमच्या घराच्या दरवाजावर असेल. विश्वास ठेवा, स्वामी बोलतायत, प्रत्येक गोष्ट होत आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणे गरजेचे आहे. वाईट मार्गाने कमावलेले धन आणि वाईट मार्गाने बोलून दुखावलेले एखाद्याचे मन हे कधीही आपल्याला सुख देत नसते. स्वामी बोलतात, आत्ताही वेळ आहे, वेळ निघून गेलेली नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत हे नक्की करतील. विश्वास ठेवा, आयुष्यात स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांची साथ सदैव आयुष्यभर देतो. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात, आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, ज्यांना वाटतं की माझ्याच आयुष्यात संकटे आहेत त्यांनी एकदा इतरांचे आयुष्य बघा. आयुष्य प्रत्येकाचे आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही असतातच. जे या संकटांचा सामना करतात ते पुढे जातात आणि जे या संकटांना घाबरतात ते मागे राहतात.
आपल्याला प्रत्येक वेळेला या संकटांचा सामना करून पुढे जायचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट आता शक्य करणार आहेत स्वामी. स्वामी आपल्यासोबत आहेत. त्यामुळे स्वामींना तुम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. संकट समयी स्वामी मदत करतील. खूप अडचणीत असाल स्वामी तारतील. प्रत्येक गोष्टीत स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणे सोपे नाही, पण त्या संकटांना सामोरे जाऊन तुम्हाला विजय मिळू शकतो. तो विजय मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न आतोनात आणि योग्य दिशेला हवे. संकटे आहेत आयुष्यात म्हणून घाबरून चालणार नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतात. स्वामी नेहमी बोलतात, मी तुमची साथ कधी सोडलेली नाही आणि कधीच तुमची साथ सोडणार सुद्धा नाही. जो सच्चा स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल त्याला काळजी करण्याची गरज नाही. संकट समयी स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडलेली नाही आणि कधीही सोडणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात आणि प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची मदत केलेली आहे. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ हे नक्की देत आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला बऱ्याच अडचणी येतात. त्या अडचणींना जो सामोरे जातो तो आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटतं की हा माझा आहे आणि तो सुद्धा माझा आहे, पण खरं पाहता कोणी तुमचा नाही, फक्त स्वामी तुमचे आहेत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत नक्की करतात. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामीवरती विश्वास ठेवून त्या संकटांचा सामना करा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. हा संदेश ऐकत राहा. कदाचित हा संदेश ऐकताना तुम्हाला कंटाळा येऊ शकतो, पण हा संदेश इतका दिव्य आहे की तुम्ही फक्त डोळे बंद करून मन एकाग्र करून याला ऐकत राहा. तुमचा संदेश केव्हा संपेल आणि कधी तुमच्या घरी एखादा व्यक्ती गोड आनंदाची बातमी घेऊन येईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकट तुमच्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची नक्की साथ देतील. आयुष्यात जे संकटांचा सामना करण्यासाठी तुम्ही बनले आहात त्या संकटांचा सामना तर करा. संकटे खूप आहेत आयुष्यात, सामना स्वामीवरती विश्वास ठेवून करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, मी तुमची साथ कधी सोडली नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. आयुष्यावर बऱ्याचदा तुमच्या संकटे आली असतील, त्या संकटांची साथ मी स्वतः देणार आहे. संकटे कितीही मोठे का असेना, मी तुम्हाला साथ देत आहेत असे स्वामी सांगत आहेत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे असतील तर त्यांचा सामना करायला भिवू नका, घाबरू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आता संकटे आयुष्यातून फार दूर जाणार आहे. स्वतःवरती जर विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करणार आहेत. स्वामी नेहमी सांगतात, संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करत आहेत. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या विश्वासात स्वामी नक्की साथ देतील. स्वामी सांगतात, आज ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात ती गोष्ट तुमच्यासाठीच आहे. होय, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. ती गोष्ट तुम्हाला स्वामी नक्की प्राप्त करून देतात. स्वामी बोलतात, संकटे आहेत म्हणून घाबरता का? घाबरू नका. घाबरल्याने काही होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे गेल्याने सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. संकटी समयी स्वामीच तुमची मदत करतात आणि स्वामी तुम्हाला नेहमी मदत करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्य आहे, या आयुष्यात संकटे अपार आहेत. त्या संकटांचा सामना करायला शिका. जो व्यक्ती संकटांचा सामना करतो तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे जातो. स्वतःवर विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतात.
स्वामी कायम बोलतात हे आयुष्य खूप आभारी आहे. या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही, पण ज्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते, फक्त सर्व काही मनाप्रमाणे होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही रडत आहात कदाचित ती व्यक्ती तुमचा विचार सुद्धा करत नसेल. त्यामुळे एक गोष्ट करा, स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होतं. अशक्य गोष्टी शक्य करायच्या असतील तर स्वामी नामाचे जप करा, कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतात आणि त्यांनी तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत केली हे गोष्ट कधीही विसरू नये. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न न करता श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सतत करा. स्वामी म्हणतात, जो सच्चा स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याची मदत ही नक्की करत असतात. विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती. स्वामी नेहमी सांगतात, आपल्या जीवनात अनेक संकटे आहेत. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. लक्षात घ्या, एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? एक दिवस तो त्रास तुम्हालाही होईल. आयुष्यात स्वतःच्या जीवावर प्रत्येक गोष्ट करायला शिका. इतरांच्या आधाराची गरज तुम्हाला कधी पडू देऊ नका. जेव्हा स्वतःला इतरांच्या आधाराची गरज पडायला लागते तेव्हा प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाविरुद्ध व्हायला लागते. जर प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे करायची असेल तर काहीही आपल्या मनाप्रमाणेच करायला शिका. कुठलीच गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. स्वामी नेहमी बोलतात, लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गर्व हे तो करणारच आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा हुशार नक्की समजतो. लक्षात ठेवा, आजकाल जर या जगात तुम्हाला काही चांगलं करायचं असेल तर माझेपणाचे झाड, त्याला असलेली मीपणाची फांदी व अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ असा मनुष्य असतो त्याचा जन्म हा निष्फळ असतो. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देईल सूर्य तर आपल्याला त्याने दिसण्याला बंद होईल. त्याच प्रकारे देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देईल. सर्व काही जास्त देईल तर आपल्याला बऱ्याच काही अडचणी येऊ शकतात. अर्थशास्त्राच्या एका सिद्धांतात जी गोष्ट सांगितली आहे ती नक्की आहे का? जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात मिळते त्याची किंमत कमी होते. त्यावेळी स्वामी म्हणतात की स्वतःची किंमत वाढवायची असेल तर कमी बोला, कारण तुम्ही जास्त बोलाल तर किंमत ही नेहमी कमी होईल. जिद्द आणि स्वामीवरील शक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं असं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही. देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी माणूस होऊन नक्की पाहावं. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणापुढे स्वतः नतमस्तक होऊ नका. स्वतः कोणापुढे लाचार बनू नका. स्वामी सांगतात, आम्ही सदैव त्याच्या पाठीशी असतो जो श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवतो. तुमची जर स्वामी नामावर विश्वास असेल, श्रद्धा असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतात. उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पाण्यावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदर करून ठेवली असते. स्वामी या नामातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडणारी हिम्मत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला खरी किंमत आहे. देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी माणूस होऊन पाहावं. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात मदत देव नक्की करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कर्माने भाग्यही बदलता येतं. स्वामी सांगतात, देवा काही देईना या आशेने मंदिरात नाही जावं, पण त्यागाने देवाने आपल्याला संपूर्ण दिलं या आशीर्वादाने नक्की मंदिरात जावे.
स्वामी नेहमी सांगतात, देवाकडे काहीच मागू नका, फक्त एकच गोष्ट मागा, ती म्हणजे, हे देवा, माझ्या आईच्या पूर्ण इच्छा पूर्ण कर, माझ्या आईचे प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा तू पूर्ण कर. हे वाक्य जेव्हा तुम्ही देवापुढे बोलाल, तेव्हा तुमच्या आयुष्यात कशाचीही तुम्हाला कमी भासणार नाही. कारण एक आई आपल्या मुलासाठी संपूर्ण काही मागते, संपूर्ण काही. आयुष्यात येऊ द्या संकटांच्या कितीही लाटा, स्वामी दाखवणार आहेत संकटातून बाहेर येण्याच्या वाटा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, कधीतरी स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जप केला तर तुमच्या आयुष्यात नक्की तुम्हाला फायदा मिळेल. स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही आणि कशीही करता येते. स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा, गोष्टी मनाप्रमाणे व्हायला वेळ लागत नाही. स्वामी आपली साथ कायम स्वरूपी देतात आणि त्यांनी आपली साथ हे प्रत्येक वेळेला दिली. संकटामध्ये स्वामींनी मदत केली, जेव्हा संकटात होते स्वामींनीच तुम्हाला रस्ता दाखवला, ही गोष्ट विसरू नका. आजचा छोटासा स्वामी संदेश. स्वामी सांगतात, माझे गुरु सांगतात, तुला विश्वास हे आहे ना, तू कोणाचं वाईट केलं नाही तर काळजी नको करू, कारण स्वामी प्रत्येकाचं चांगलं करतात. स्वामींचं वेड त्या लोकांना लागते ज्यांना त्या नामाचा अर्थ समजतो आणि त्या नामाचं सामर्थ्य कळते. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. आयुष्यात संकटे आहेत, कुठलं संकट एवढा नसतो जे तुम्हाला प्रत्येक वेळेला यश मिळू देत नसतो. थकलेल्या शरीराला कुठलीही झोप लागेल, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागणार नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधान इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास हा अहंकाराचाही करावा, उपवास हा मीपणाचाही करावा. ईश्वर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करत आहे. आपला त्या ईश्वरावर विश्वास असणे गरजेचे आहे. तुमच्या परिसरातील शैक्षणिक शाळा, आरोग्य, दवाखाने, रस्त्यांची परिस्थिती ही तेथील नेत्याची राजकारणातील लायकी दाखवते. त्याप्रमाणे तुमचे वागणे, तुमचे बोलणे, तुमचा व्यवहार करण्याची पद्धत हे तुमच्या आईवडिलांचे संस्कार दाखवते. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधान या इतकं सुख नाही जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल. स्वामी नेहमी बोलतात, उपवास हा नेहमी तुम्ही अन्नाचा करत असाल, पण कधी विचार केलाय का की कधी कधी हा उपवास आपण इतर गोष्टीचा सुद्धा करू शकतो. जसा की आज मी दिवसभर कुठल्याही प्रकारचा वाईट गोष्ट करणार नाही, किंवा मी आज दिवसभर कुणालाही खोटं बोलणार नाही, किंवा मी आज दिवसभर अहंकार करणार नाही, किंवा मी आज कधीही कोणाला उलटून बोलणार नाही. अशा छोट्या मोठ्या गोष्टीचा देखील तुम्ही उपवास हा नक्की करू शकता. स्वामी सांगतात, दान करायला शिका, दान केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात. पण जर तुम्हाला सर्वात मोठे दान मिळवायचे असेल तर सर्वात मोठे दान करण्यासाठी तुम्हाला पुण्य सुद्धा मिळेल. दान हे असं असतं ज्याने पुण्य मिळतं, पण जर तुम्हाला दान करून पुण्यच मिळवायचं असेल तर एक सोपी पद्धत सांगतो. आई वडिलांना जे गोष्ट आवडतात ते घेऊन या आणि त्यांना भेटवस्तू म्हणून द्या. आई वडील जेवढ्या मनातून तुम्हाला आशीर्वाद देईल तेवढं तुम्ही लाख रुपयाचे दान केले किंवा लाख जणांना दान जरी केले तरीही मिळणार नाही. आई वडील आपल्या मुलांचा नेहमी चांगलाच विचार करतात, त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला फार महत्त्वाची ठरते. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काही फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते. हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर सर्व काही शक्य होते. स्वामी बोलतात, विचार करू नका फक्त, तर कार्य करा. घराबाहेर जाताना हुशार बना, कारण जग एक बाजार आहे, पण घरी जाताना हृदय घेऊन जा, कारण तिथे आपलं कुटुंब आपली वाट बघतंय. आयुष्यात कधीही आणि कुठेही असली तरी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतात.
मनपसंत गोष्ट हे आपल्याला प्रत्येक वेळेला मिळते असं नाही. एखादी जर तुम्हाला गोष्ट आवडत असेल आणि ती जर मिळवायची असेल तर ती गोष्ट देवाकडे न मागता देवाला सांगा की माझ्यासाठी जर योग्य असेल तेच द्या. स्वामींनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम झालं तर पहिले तुम्ही देवाची पूजा करण्यास सुरुवात करा. त्या व्यक्तीसोबत बोलणं चालणं सुद्धा ठेवा, पण देवाची पूजा करण्यास सुरुवात करा. कारण जर खरं प्रेम असेल तर मिळेल आणि फक्त एखादं संकट असेल तर टळेल. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव ओवाळून जरी टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. वेळ ही सर्वांची मौल्यवान आहे. वेळ प्रत्येकाची मौल्यवान असते. स्वामी सांगतात आयुष्य ही एक टेन्शन आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण नाही. आयुष्य एक जगण्याची संधी आहे. यात आपण मनमोकळेपणाने जगायचे असते. एखाद्यावर एखाद्या गोष्टीचा राग आला तर ते राग सोडून द्यायचा असते. नामाला थोडा उशीर का होईना पण नामस्मरण नक्की करावे. जो समझे भी और समझाए भी वही जीवन में सबसे करीब होता है. खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसालाही बरं करते, पण जर तेच खिचडी एखाद्याच्या डोक्यात जर शिजण्यास सुरुवात झाली तर चांगल्या नात्यांना बिघडवून टाकते. भाकरी एक असते, पण भाकरी मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास गरीब, तर भाकरी पचवण्यासाठी जो पळत असतो त्यास अमीर असे संबोधले जाते. जे बदलणे शक्य नाही ते बदलता बदलता येत नाही. स्वीकार करा, त्यापासून दूर जाऊ नका. डोळे तर सर्वांना आहेत, मग खूप कमी लोकांना माणुसकी दिसते, बाकीच्यांना फक्त पैसा दिसतो. स्वामी सांगतात कर्म चांगले असतील तर पत्रिकेमधला मंगल देखील मंगलच करतो. स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होते. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केलं तरी आपण सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत यावर विश्वास ठेवा. माणसाकडे पैसा, समृद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व गोष्टी या बऱ्याच असतात, पण याचा अहंकार कधी करू नका, कारण त्यांची लायकी ही स्वभावातूनच समजून जाते. माफी मागून छोटे व्हा, पण खोटं बोलून कधी मोठे होऊ नका. दुखावलेलं मन, रिकामा खिसा आणि अपमान या जगातील 3 सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. आयुष्यात सगळेच विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते. तिला ना सुपर बॉन्डिंग असते ना सुंदर कव्हर असतं. आपल्या कुटुंबातील एक जबाबदारी व्यक्ती करणारा व्यक्ती सुद्धा असाच असतो. त्याची अवस्था सुद्धा अशीच होते. स्वामी नेहमी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत आणि प्रत्येकाला त्या संकटांचा सामना करायचा असतो. कधी आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्राकडे जाऊन या. मित्र हे धाडसाचे शिंपी असतात, उसवलेले फुकट रुसून बसू देत नाही. स्वामी सांगतात जेव्हा दुसऱ्याची संधी देते आयुष्य आपल्याला जगण्याची, तेव्हा आयुष्य मनसोक्तपणे जगायला हवे. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथे तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुटण्या इतकं सोपं होतं. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर नक्की द्यायला हवे. जो व्यक्ती घमंड करतो, जो व्यक्ती संघर्ष चालू आहे आणि चालूच राहणार असा विश्वास ठेवतो, त्याच्या नशिबाच्या वेळेला स्वतःची आणि जेव्हा देव त्याची प्रयत्न बघतो त्याला कष्टाचे फळ नक्की देतो. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण कपड्याची स्तुतीही केली जाऊ शकत नाही, मात्र मन हे नेहमी आपल्या कामासाठी असतं. स्वामी सांगतात संकटात असणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात योग्य दिशेला जाण्याची तुम्ही उपमा द्या. संकटात असेल तर त्याला योग्य दिशेला जाण्यासाठी मदत करा. स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी करतील. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे आहेत आयुष्यात म्हणून घाबरू नका, कारण संकटे पूर्ण काळासाठी नसतात. त्यांचा सामना केल्यावर प्रत्येक वेळेला तुम्हाला यश हे नक्की मिळत असतं. संकटामधून पळायचं नाही तर संकटांचा सामना करायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरायचं आहे.
ज्याला वाटतं की आज स्वामी समर्थ आपली साथ देत आहेत आणि स्वामी आपली साथ सदैव देतात, त्यांना हे बरोबर वाटतं. स्वामी कायम त्यांची साथ देत होते आणि स्वामी प्रत्येक वेळेला त्यांची साथ हे नक्की देणार. फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवा, स्वामी त्यांचीच लवकर मदत करतात जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतात. संकटे कितीही मोठे असो, स्वामी त्यांना मदत नक्की करत असतात. संकटसमयी मदत करणारे फक्त स्वामी आहेत आणि स्वामी आपली मदत कायम करतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार जर स्वामीवरती विश्वास असेल तर. सर्व काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला जसं हवं आहे तसं मिळू शकते. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कधीही सांगतात, आयुष्यात अपार संकटे येतील. संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. जर स्वतःवर विश्वास आणि जिद्द असेल तर प्रत्येक संकटात तुम्हाला यश मिळायला वेळ लागणार नाही. जर आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर तुमच्या आयुष्यात त्याचा चांगला प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. हा स्वामी संदेश तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. हा स्वामी संदेश ऐकल्या मात्रानेच तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटे बरेच आहेत तुमच्या आयुष्यात, स्वामी बघतायत आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देण्यासाठी तयार सुद्धा आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करणार आहेत. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या अपार संकटात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटात आपली साथ देणार आहेत. स्वामी बोलतात, मी त्याची मदत कायम करतो जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतात. आयुष्यात प्रत्येक संकटात मी त्यांची साथ देत असतो जे स्वामी नामावरती विश्वास ठेवतात. स्वामी कायम बोलतात, एक गोष्ट आहे आयुष्यात प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी. स्वतःवर जर विश्वास असेल ना तर आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठेही करता येते. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करायला यायला हवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, संकट समयी संकटांचा सामना करणारा व्यक्ती बऱ्याच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. इतरांना घाबरणारा व्यक्ती कधी आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. संकट समयी स्वामी मदत करतात. ही गोष्ट तुम्हाला पटत असेल तर एकदा कमेंटमध्ये हो असे जरूर टाईप करा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची मदत मी करत आहे आणि आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला साथ सुद्धा देत आहे. स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा, कारण स्वामी आपली साथ कायम देतात. त्यांनी आपली साथ कधी सोडली नाही आणि सोडलेली देखील नाही. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा आपल्यावर सदैव होत असतो. स्वामी आपली नेहमी मदत करतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे आली तर कधीही घाबरून जाऊ नका, त्या संकटांचा सामना करा. संकटे हे आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. जर तुम्ही त्यांना पूर्णपणे घाबरून मागे जाल तर प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. संकटे येऊ द्या अपार, विश्वास ठेवा स्वतःवरती, होईल नक्की तेही संकट दूर. स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत हे नक्की करतात. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून कार्य करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करत असतील. स्वामी कायम बोलतात, आजकाल ज्यांना वाटतं की स्वामी त्यांची साथ देत नाहीत त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करून बघायला हवा, कारण प्रत्येक वेळेला तर स्वामी त्यांची साथ देत असतात. लोकांना वाटतं स्वामी फक्त त्या लोकांचीच मदत करतात जे त्यांचे भक्त आहेत आणि त्यांचे नामस्मरण करतात किंवा त्यांच्या प्रत्येक वेळेला त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मठात जातात. प्रत्येक वेळेला त्यांच्या आयुष्यात जे चाललंय ते दुःख सांगतात आणि त्यांचं नामस्मरण करतात किंवा त्यांचं पारायण करतात. पण तसं नाही, स्वामी तर प्रत्येकाची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी कधीही म्हणत नाही की तुम्ही माझ्या मठात आल्याशिवाय मी तुमची मदत करणार नाही. तुम्ही फक्त जिथे आहात तिथे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघा. स्वामी तिथून सुद्धा तुम्हाला मदत करण्यास सुरुवात देतील. स्वामी कायम तुमची मदत करतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. अशक्य असं काही नाही, सर्व काही शक्य होतं. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी कायम तुमच्या सोबतीला असतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामीवरती सोपवा, कारण स्वामी आपली साथ कधीही सोडणार नाही.
मुखवटे लावून स्वतःची पाप झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका. नियती त्यांचा हिशोब नक्की करेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य दिशेला प्रयत्न करा. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी राजा मात्र तुम्हालाच लोकांनी म्हटलं पाहिजे. विश्वास ठेवा. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. येत्या 48 तासात तुम्हाला मोठी पैशाची रक्कम प्राप्त होणार आहे. कमी नसतं समजायला कधी कुणाला आणि माझंही दाखवायचा नसतो, कारण शांत दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चालू शकतो. काही लोकांना अशी लायकी दाखवली की त्यांच्यासोबत बोलणं तर दूरच, आता त्यांचं थोबाड सुद्धा बघायची इच्छा होत नाही. आपली परिस्थिती बघून आपली साथ सोडणाऱ्यांची एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, नियती लिहिते सुद्धा आणि करते सुद्धा. कुणाला वाईट बोलून काही फायदा नसतो. वाईट तर आपण होतो या सर्व गोष्टीमध्ये. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करायला शिका. स्वामी नेहमी सांगतात, एकही क्षण विचार न करता आपली माणुसकी जपली पाहिजे. दुसऱ्या दिवशी माणुसकी जपली तर तो माणूस नाही असं कोणी म्हटलं नाही पाहिजे. आयुष्यात बऱ्याच वेळेला प्रत्येकाला वाटतं की आपण जर एखाद्याची मदत केली तर तो पुन्हा पुन्हा आपल्याकडे मदतीसाठी येईल. पण अशा व्यक्तीचीच मदत करायला हवी ज्यांना मदतीची खरंच गरज असते. अशा व्यक्तींची मदत कधीही करायची नसते जे फक्त मदतीचा दिखावा करतात. स्वार्थी जगात तुला कोण साथ देणार? इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर आहे. चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये. देवाने आपल्याला बरंच काही दिलंय आणि जे देतंय ते सुद्धा देव आपल्यासाठीच करतंय या विचाराने मंदिरात जावे. माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा, कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आपली खरी लायकी ही आपल्या स्वभावानेच पुढच्याला दिसून येते. संसारामध्ये कधीही संकटे आले तरी दोघांनी सोबत त्यांचा सामना करायला हवा. तसेच आयुष्यामध्ये एक असा मित्र सोबत ठेवा जो प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. मैत्री केलीच आहेस म्हणून तुला सांगावंसं वाटतंय. गरज म्हणून नातं कधी जोडू नको. सोय म्हणून सवज असं तोडू नकोस. रक्ताचं नाही म्हणून कवडी मोल ठरवू नकोस. भावाचं मोल जाण. मोठेपणात हरवू नकोस. विश्वासाचे 4 शब्द, दुसरे काही देऊ नकोस. जाणीवपूर्वक नातं जप, मध्येच माघार घेऊ नकोस. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करत असतात. आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी येईल ज्या वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपली परिस्थिती बघून कोणी जर आपला तिरस्कार केला असेल तर त्याला काहीही म्हणू नका. स्वतः कष्ट करा, मेहनत घ्या आणि आपली परिस्थिती बदलून त्याला उत्तर द्या. माणसाला स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा, कारण की ओळख जरी नावाने होत असली ना तरी त्याची खरी ओळख त्याच्या स्वभावाची असते. स्वामी सांगतात, शब्दाचे वाक्यात भाषांतर सहजपणे होऊ शकते पण भावनांचे नाही. त्याला माणूस समजावे लागतात. आपला पूर्ण वेळ हे एखाद्या गोष्टीत देत आहे तर त्यात यश मिळणे 90% चान्स असते, पण आपला पूर्ण वेळ हे काही गोष्टीत वेगवेगळ्या पद्धतीने देत आहे तर त्यात यश मिळणे थोडे अवघड होते. प्रत्येकाला वाटतं संकटे माझ्या आयुष्यात आहेत. त्यांच्या संकटांचा सामना करायला शिका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण की स्वामीच आपली साथ प्रत्येक वेळेला देतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची नक्की साथ देतील. आयुष्यात संकटे 1000 असतील पण त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. संकटांचा सामना करायची इच्छा असेल तर स्वामी नाम घ्या, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामीच मदत करत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्द देत असताना जरा बोलत असताना विचारपूर्वक बोला, कारण कधी हे शब्द प्रेरणा आणि कधी एखाद्यासाठी घातक शस्त्रासारखे वार करतात. स्वामी बोलतात, प्रेरणा आणि जिद्द या गोष्टी जर मनात घेतल्या तर त्या झोपलेल्या जागे करतात. जागे असणाऱ्याला तर पळायलाच लावतात आणि आयुष्यात जो स्वतः विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याला यशस्वी करतात. लक्षात घ्या, एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणून दुःखी राहून मनाला दुःखी करू नये. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणे योग्य असते.
मनासारखे दिवस येत नसतात तर ते प्रयत्नाने आणावे लागतात. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तो दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा, त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तो आहे, मारणारा सुद्धा तोच आहे, पण फरक आहे एकटे असण्याचा आणि संघटित असण्याचा. खूप फरक आहे. एकटीने राहणे, यश हे आपल्याबरोबर यायला खूप वेळ लागते. स्वामी सांगतात, मित्र असे बनवा जे वाईट काळाला सुखात कन्वर्ट करतील, म्हणजे वाईट काळ हा सुखाचा बनवतील. असे जगा की आपली अस्तित्व कुणासपशी थांबली नाही पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे तर असे प्रयत्न करा की सर्व काही मनाप्रमाणे झालंच पाहिजे. संकटे बरेच आहेत आपल्या आयुष्यात, त्यांचा सामना करा. संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. आयुष्यात अपार संकटे असतात. अपार संकटांचा सामना केल्याशिवाय प्रत्येक वेळेला यश तुम्हाला मिळणार नाही. स्वामी नेहमी बोलतात, मी त्यांची साथ प्रत्येक वेळेला देतोय जो माझ्यावरती विश्वास ठेवतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी बोलतात, माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्याला साथ मी कायम देतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामी कायम आपली मदत करतात आणि त्यांनी कायम आपली मदत ही केली आहे. स्वामी बोलतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही जे माझ्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामी आयुष्यात प्रत्येक वेळेला एक गोष्ट सांगतात, प्रत्येक वेळेला अडचणी ह्या तुमच्या आयुष्यात आहेत. त्या अडचणींचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आपण अडचणींचा सामना केल्यावर यश हे आपल्याला नक्की मिळतं, पण त्या अडचणींचा सामना करण्यासाठी स्वतःवरती विश्वाससुद्धा ठेवावा लागतो. अडचणीच्या काळातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. संकटे आपल्याला मागे ओढत असतात. त्या मागे ओढणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन आपल्याला यशाचे शिखर हे गाठावे लागते. आपल्याला सूर्यासारखं व्हायचं असेल तर सूर्य उगवण्याच्या आधी आपल्याला मेहनत करण्यास सुरुवात करावी लागते. आयुष्यात एक गोष्ट प्रत्येकाच्या स्मरणात असणे गरजेचे आहे. चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले आहे. प्रभाव चांगले असण्यापेक्षा आपला स्वभाव चांगला असणे चांगले आहे. निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही, म्हणून नात्यामध्ये प्रेम निर्माण करा. नाती कधी तुटतसुद्धा नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य हे एकदा मिळते, त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे. उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे गरजेचे आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी माझी शर्यत थांबवणार नाही. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व. आयुष्यात कोणत्याही गोष्टी अवघड नसतात, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजे, मग प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकी असते तिथे शिल्लक असे काहीही नसते. स्वामी बोलतात, समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो सर्वात जास्त सुखी मनुष्य होतो. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. आयुष्यात पुढे जायचं आहे तर स्वतःला लक्षात घ्या की सर्व काही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकाल. घोड्याला पाण्यासारखे नेता येतं, पण मात्र पाणी त्याच्या स्वतःला पियावं लागतं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे घडतात, काही गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध घडतात. फक्त एकच गोष्ट आपल्याला आपल्या मनासारखी करायची असते, ते म्हणजे नामस्मरण. जेव्हा स्वामींचे नामस्मरण तुम्ही कराल तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काही नाही. संकट समयी विश्वास ठेवा, स्वामी तुमची मदत करतील. गर्वाच्या दुनियेत जगू नका. वेळ सर्वांना आपली अवकात दाखवत असते. गर्व करताय तरी कोणत्या गोष्टीचा? गर्व करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा,
स्वामी आपली कायम साथ देतात. त्यांनी कायम साथ दिली आहे आणि आपली मदत ते कायम करतात. स्वामी आपल्याला कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आपण सुद्धा स्वामींना टाळायला नको. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्याची साथ आयुष्यभर देणार जो माझ्या नामावर विश्वास ठेवेल. लक्षात घ्या, आयुष्य एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ होम हवन केले तरी काही फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्तीसुद्धा लावायची गरज पडणार नाही. देव एवढ्या जोरदार आणि एवढ्या वेगाने त्यांचा चमत्कार करून दाखवेल की तुम्हाला पाहतच राहाल. श्रीकृष्णाने गीतात लिहिलेले आहे, त्यांनी गीताने सांगितलेले आहे की कुठलंही आपलं कर्म जे चांगलं असेल त्याचं फळ चांगलं मिळतं आणि वाईट कर्माचं वाईटच मिळतं. देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठ कधी थोपटू शकत नाही आणि चुकलं तर स्वतःला कधी लाथ देखील मारू शकत नाही. म्हणूनच माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची गरज नेहमी असत असते. जेवढा पैसा असेल तेवढी संपत्ती नसेल, जेवढं पुढे जाण्याला विश्वास असेल तेवढं प्रयत्न नसतील. स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट होणे आवश्यक असते, कारण जीवनामध्ये हसवणारे कमी असतात आणि रडवणारे नेहमी जास्त भेटत असतात. आपले डोळे ते उघडत असतात ज्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण स्वभावाच्या समोर लक्षात ठेवून आपण त्याला नक्की बदलवू शकतो. विश्वास ठेवा स्वामी नामावर. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. संकटकाळी आपली मदत फक्त